परिषद प्राथमिक शाळा कडोली। आज आम्ही वर्ग तिसरीचा मराठीचा पाठ वासाची किंमत हा नाट्यकरण पद्धतीने सादर करीत आहोत। चला तर आपण बघूया। वर्षाची शिवानी भारी चतुर व हुशार होती। इंदापूर गावात दर रविवारी आठवडी बाजार भरायची। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, मेथी घ्या मेथी, ताजी ताजी मेथी, मेथी घ्या मेथी, ताजी ताजी मेथी, पालक घ्या पालक, ताजी ताजी पालक, पालक घ्या पालक, ताजी ताजी पालक, वांगी घ्या वांगी, ताजी ताजी वांगी, काय मेथी भाजी कशी दिली? 10 रुपये जुडी। भाजी कशी दिली? 30 रुपये जुडी। बाई जरा कमी करा ना। नाही, आमच्या गावाला पूर आलता, आमचं सगळं वाहून गेलं। शिवानी पाहिजे मग। काय रे ना, कसं आहे? काही नाही, सगळं ठीकठाक आहे। भाजी कितीला आहे? 20 रुपये। कमी करा ना। नाही, आमच्या गावाला पूर आलता म्हणून आम्हाला नाही परवडत। पालक द्या। कमी करा ना। नाही, आमच्या गावाला सगळं वाहून गेलं। आमच्या गावातलं आमच्या आई बाबाला परवडत नाही। आमच्या आई बाबाला जा इकडे तिकडे भटकू नको, गर्दी आहे। पैसे काय? कसले पैसे? मग आपण माझा मिठाचा वास घेतला त्याचे पैसे? मिठाचा तर वास येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे। हा नेहमीच असा वाटतो, खुळाच दिसतो। हा विचित्रच वागतो। हा खुळाच आहे, हा खुळाच आहे। थांबा, मी जाऊन पैसे आणते। एक माझी गंमत आहे। दादा तुम्ही पण चला, तू पण चल। एकदा दोनदा तीनदा मिळाले पैसे। कसले पैसे? कुठे मिळाले पैसे? अहो, तुमच्याकडून मी काय घेतले? मिठाईचा वास, तर त्याची किंमत काय असणार? पैशाचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर। बाय।